नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. तर दुपारचे आता इथं जवळजवळ 3 वाजत आलेले आहेत आणि आम्ही लग्न वगैरे आदल्या दिवशी होतं ते तर तुम्ही पाहिलंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. लग्न संध्याकाळचं असल्यामुळं आम्ही रात्रीचं अहिल्यानगरला मुक्कामाला राहिलो होतो आणि तिथून आलो दुसऱ्या दिवशी सकाळी. तर 10-11 वाजले होते आम्हाला अहिल्यानगरवरून निघायला. तर मुक्कामी राहिलोत कारण उशीर झाला होता, त्याच्यामुळं मग तिकडेच थांबलोत आणि आता निघालेलो आहे मुंबईला परत येताना. तर आता इथं आमचा प्रवास तळेगावपर्यंत आलेला आहे. सुरुवात काय दाखवली नाही तुम्हाला, पण आता इथं खूप छान अशी नर्सरी आहे आणि तळेगावच्या तिथंच आहे. तर म्हणलं चला, आमच्याकडची आहे ना तुळसच खराब झाली होती, तर म्हणलं एक छानसं तुळशीचं झाड घेऊया. आणि बाकीचे झाडं आहेत माझ्याकडे, पण आता इकडे जास्त पण लावून उपयोग नाही कारण ठेवायची जागा कमी आहे, त्याच्यामुळं मग मी थोडंसंच झाडं वगैरे लावलेले आहेत. तर मस्त अशी नर्सरी आहे. गुलाबाची फुलं जी आपल्याला फुलझाडे पाहिजे आहेत ती पण आहेत आणि फळझाडेसुद्धा आहेत. तर इकडं वांग्याचं, त्याच्यानंतर मिरचीचे रोपं आहेत कारण आता तळेगाव इकडं जवळ असल्यामुळं गावाच्या इकडं तर घेतात लोक वांग्याचे, भेंडीचे रोपं आणि बाकीचे पण खूप मोठे मोठे झाडं आहेत. तर आणि कमी किमतीमध्ये सुद्धा इकडे मिळते. मुंबईला 30 तुळस 50 रुपयाशिवाय देत नाहीत. तर आम्ही तुळस घेतली छोटीशी आणि मस्त पैसे वगैरे दिले आणि निघलेला आहोत. तर थोडंसं मी तुळशीचं आहे ना मंजुळासुद्धा आणलेले आहेत कारण तुळशीला जे बी येतं ना त्याला मंजुळा म्हणलं जातं. तर ते पण घेऊन आलोत आणि मस्त आता इथं खालापूरमध्ये आलेलो आहोत लोणावळ्याच्या तिथं. तर इथं मस्त एक असं हॉटेल आहे, म्हणजे असं टॉयलेटला वगैरे जायचं असेल वॉशरूमला, तर म्हणलं चला थोडेसे हातपाय तोंड धुवून घेऊया आणि थोडा नाश्ता पण करूया इथं. तर इथं आम्ही गाडी थांबवली. मस्त पाऊस येत होता आणि एवढं वातावरण छान वाटत होतं कारण गावाला अजिबात पाऊस नाही, पण इकडं लोणावळ्याच्या तिथं आलोत की छान असा पाऊस लागला आणि एकदम थंडगार वाटायला लागलं. तर म्हणलं चला इकडं आलोत आणि पाऊस चालू आहे तर बरं वाटलं जरा. नाही त्या याच्या आधी खूप गरम होत होतं, म्हणून असं वाटायचं की गावीच राहावा. पण आता इकडं आल्याच्यानंतर पाऊस बघितल्याच्या नंतर आणि एकदम गारवा सुटला होता तर छान वाटायला लागलं. म्हणलं चला मस्त आता इकडं पण चांगलं थंडगार वाटायला लागले. तर आता इथं आम्ही गाडी वगैरे साईडला लागली, वॉशरूमवरून आलोत, हातपाय तोंड वगैरे धुवून घेतलं आणि मस्त इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. तर आता इथं फूड मॉलमध्ये आलेला आहोत. तर इथं आम्ही बऱ्याचशा वेळा येतो जातो आणि इकडं काय घ्यायचं होतं, वैष्णवीला बर्गर घ्यायचं होतं. मला काही जास्त बर्गर आवडत नाही, पण तिचं चाललं होतं, तिच्या पप्पाला पण खायचं होतं. तर म्हटलं चला तुमच्या दोघांसाठी घ्या, मला तुमच्यातलं थोडंसं दिलं तरी बस झालं कारण एक सवतं मला काही जास्त आवडत नाही. त्याच्यामुळं मग तिचं चाललं होतं इथं नेटवर पाहायचं आणि हे असंच घ्यायला लागतं कारण डायरेक्ट पैसे देऊन वस्तू मिळत नाही तिथं, ऑनलाईनच विकत घ्यायला लागतं. हे असं बर्गर पिझ्झा हे असले खाणं म्हणजे त्यांचं चाललं होतं. तोपर्यंत मी आपलं आरामशीर इथं टेबलवर खुर्चीवर बसून राहिले आणि जेव्हा येईल तेव्हा म्हणलं बघू. त्याच्यानंतर मग म्हणलं मला काही जास्त आवडत नाही तर वडापाव घेऊया माझ्यासाठी. तर वैष्णवी मोबाईलवरून ऑनलाईन बुक करत होती. ऑनलाईन बुक केल्याच्यानंतर काय होतं, थोडेसे रेट कमी लागतं, त्याच्यामुळं मग एका मोबाईलवरून एक पहिल्या वेळेस जर केलं ना तर कमी पैसे लागतात. तर आता पप्पाच्या मोबाईलवरून ऑनलाईन मागत होती कारण बसलं ना तर ते आणून देतात. तर हे इथं आलेलं आहे बर्गर. तर बर्गरसोबत इथं कोल्ड्रिंकसुद्धा आलेले आहे गल्लासामध्ये आणि सॉस पण दिलेला आहे. तर आता हे यांचं चाललेलं आहे सोडायचं. दोघांना 2 मागून घेतले, पण मला थोडंसं दिलं मिस्टरांनी, बोलले खाऊन बघ. तर मी पण थोडंसं घेतलं. मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळं मी काही जास्त मागवलं नाही. तर आता इथं आमचा नाश्ता चालू आहे आणि इथून प्रवास आता आम्ही घरी जाणार आहोत. तर आता 2 दिवस झालं म्हणजे बाहेरच आहेत. कालचं लग्न, आजचा पण प्रवास आणि कालचा पण प्रवास, तर खूप असं थकल्यासारखं झालेलं आहे. तर इथं कोल्ड्रिंक वगैरे घेतली, त्याच्यानंतर वडापाव पण घ्यायचा आहे, वडापाव पण घेतला आणि पाण्याची बॉटल वगैरे घेतली. नाश्ता झाला आणि परत आता इकडं एक्सप्रेसला प्रवासाला लागलेला आहोत. तर हे हॉटेल आहे ना म्हणजे खालापूरच्या तिथंच आहे, याला एक्सप्रेसलाच एक्सप्रेस लागूनच आहे. तर मग नेहमी आम्ही कधी येता जाता थांबत असतो इथं वॉशरूमला आणि त्याच्यानंतर नाश्ता करण्यासाठी. तर आता आमचा प्रवास चालू झाला आहे, घरी जायचं आहे. गावाला तर एवढं ऊन आहे, अजिबात पाऊस नाही. इकडं पाऊस बघितल्याच्यानंतर मनाला जरा शांती वाटली. म्हणलं चला इकडं आल्याच्यानंतर कसं का व्हायना गावाला पण येईल
पण इकडे जरी सुरुवात झाली ना मग थोडा का होईना गावी येतोच. तर ते एक छान वाटलं आणि वातावरण पण दिवसभर छान वाटलं, कारण प्रवास केल्यासारखा सुद्धा वाटला नाही तर जाताना एवढं मला गरमी आणि थकवा कंटाळा आला होता, असं वाटलं लग्नालाच जाऊ नये. पण येत्या वेळेस एकदम फ्रेश वाटलं. आम्ही 5 तासामध्ये मुंबईला पोहोचलो. तर आता इथं हा एक बोगदा आहे आणि दुसरा परत एक लागणार आहे. तर असे 2 बोगदे आम्हाला पार करायचे तर आणि नंतर मग पनवेलकडे जायचं आहे. तर असा प्रवास चालू आहे. तर जवळजवळ 4:30-5 वाजले होते आणि घरी जाईसपर्यंत बरोबर आम्हाला 5:30 वाजले. घरी गेल्याच्यानंतर स्वयंपाक, घरातलं थोडंसं 2 दिवसाचं झाडून लोटून करायचं आहे. तर म्हणलं चला पटकन गेल्याच्यानंतर थोडंसं मग स्वयंपाक वगैरे सुरुवात करूया. तर आता इथं मी वांग्याची भाजी करायला घेतलेली आहे. मस्त ताजे फ्रेश गावावरूनच वांगे येताना आणले होते आणि छान असे इकडं थोडेसे चहाच्या आल्या चहा घेतला, कारण बाहेर येणं मस्त पाऊस येत होता थोडा थोडा. तर थंड पण वाटत होतं. तर म्हणलं चला चहा घेऊया आणि नंतर लगेचच वांग्याची भाजी टाकूया आणि बाजरीच्या भाकरी करूया. तर मस्त आता इथं शेंगदाण्याच्या कुटातलं वांगं चालू आहे माझं आणि स्वयंपाक करायचा आहे, जेवायचं आहे. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे काढून ठेवायचे आहेत बॅगमधले, कारण जास्त कपडे नव्हते नेले, पण वैभवचे कपडे इथं भरपूर होते पारुशे 2-3 दिवसाचे. तर म्हणलं चला ते पण कपडे उद्याच्याला धुवायला लागतील. तो पण पसारा काढून घेतला, घरात झाडू मारला आणि फरशी पण पुसून घेतली, कारण बाहेरून आल्याच्यानंतर आहे ना घरात धूळ वगैरे आली ना तर मन पण लागत नाही. त्याच्यामुळं मग आधी पहिली स्वच्छता केली आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. मस्त वांग्याची भाजी आणि भाकरी करायचं माझं आता काम चालू आहे. बाहेर थोडंसं थंडगार असं वातावरण झालेलं आहे. पाऊस काही जास्त नव्हता इकडं, पण थोडासा होता. गावाला तर खूप वाट बघतात पावसाची, की कधी पाऊस येतोय, कधी पेरण्या होतील. आणि गुरांनासुद्धा चाऱ्याची खूप कमतरता पडलेली आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा सगळे शेतकरी पावसाची वाट बघतात तर पेरण्यासाठी आणि त्याच्यासाठी. तर इकडचा पाऊस लवकर गावाला जाऊ आणि लवकरात लवकर पेरणी वगैरे हो, तेच म्हणजे माझी तर इच्छा आहे. तर आता इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. लसूण खोबरं फोडणीला टाकलं होतं. मस्त मीठ भरलं वांग्यामध्ये, थोडंसं लाल तिखट टाकलं, आपला घरातला घरगुती मसाला टाकला आणि मस्त वांग्याची अशी जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकी पण नाही अशी भाजी इथं मी करून घेते. कारण भाजी करता करताच म्हणले चला तुमच्यासोबतसुद्धा बोलते थोडं. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आणि थोडंसं ते पण टाकून घेतलं. आता बारीक गॅस करते आणि मस्त वांग्याची भाजी शिजवून देते. तर संध्याकाळची टाईम होता, तर कारण गरमी नसल्यामुळं किचनमध्ये बराचसा वेळ गेला तरी पण काय वाटलं नाही. पण याच्या आधी गरमीमुळं असं वाटायचं किचनमध्ये जायलाच नको, स्वयंपाक पण करायला नको. पण आता छान वाटायला लागलं आहे, पाऊस यायला लागला आहे. तर चला मग सगळ्यांना जेवणं केल्याच्यानंतर आता आम्ही शुभरात्री सगळ्यांना. तर छानपैकी आता इथं मी वांगं शिजून देते बारीक गॅसवर. जेवढी भाजी शिजेल ना तेवढं चांगलं लागतं आणि चवसुद्धा छान येते त्याची. तर असं पद्धतीने माझा संध्याकाळचा स्वयंपाक होता आला त्या दिवसाचा. तर आता तुम्हाला इथून पुढं सकाळचं डायरेक्ट रुटीन मुंबईचीच पाहायला मिळणार आहे, संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत. आणि याच्या पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. खूप छान व्हिडिओ आहे लग्नाचा, तर नसेल पाहिला त्यांनी ते पहा. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर रात्री पाहिलेच असं आल्याच्यानंतर खूप दमले होते, तरीसुद्धा स्वयंपाक केला, जेवणं वगैरे केले आणि संध्याकाळी मग डायरेक्ट आम्ही जेवणं केल्याच्यानंतर रात्रीचे आम्हाला 10 वाजले होते आणि झोपलो. तर मग सकाळी उठल्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले आणि मस्त भरपूर कपडे होते तर तेवढे पण मग मी हाताने धुतले आणि वाळायला टाकले. दुपारपर्यंत काय चांगलं होतं, पण दुपारच्या नंतर लगेच पाऊस यायला चालू झालं. तर म्हणले चला मस्त पावसाचं सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि मस्त पाऊस चालू आहे बाहेर आणि मस्त आळूच्या वड्याने तळणार आहे. तर बनवलेले काय दाखवल्या नाही का, तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आहे माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. फक्त तळलेल्या म्हणजे फ्राय केलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि पाऊस बाहेर चालू, मस्त तळलेल्या आळूच्या वड्या आणि भाजीमध्ये पण मी बनवलेले आहे. तर म्हणजे चला चपात्या वगैरे बनवून घेतल्या, पण आळूच्या वड्या दाखवते तुम्हाला कशा तळलेल्या ती. चला मग पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आम्ही इथे मुंबईची सुरुवात झालेली आहे. 2 दिवस आमचे गावी गेले, एक जायचं आणि एक यायचं. तर येताना पाहिला तुम्ही सगळा प्रवास कसा आहे ती. तर चला मग या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा.
तर मी कपडे धुवून सुकायला टाकले होते आणि मस्त पाऊस चालू झाला होता. तर दुपारचे 2 वाजले होते. थोडेसे कपडे होते माझे, म्हणलं चला सुकायला टाकते आणि लगेचच थोड्या वेळाने थोडे आंबटवले सुकले. तोपर्यंत मस्त पाऊस आला, झाडांना सुद्धा पाणी मिळालं आणि एकदम थंडगार वाटायला लागलं. तर आता किती दिवस झाले सगळेच मुंबईत सुद्धा वाट बघतात पावसाची, की आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल. आणि कधी पूर्ण जून महिनासुद्धा 15 ते 20 दिवस निघून गेला तरीसुद्धा पाऊस आला नव्हता, पण आता सुरुवात झालेली. तर आता हे आळूचे पानाचे गटे मी गेल्या वेळेस लावलेले आहेत, 8च दिवस झाले. तर 8 दिवसामध्ये एवढे छान पानं आलेले आहेत आणि पूर्ण पानाचे गटे मातीमध्ये रुजलेतसुद्धा. तर आता इकडं मी कढीपत्त्याचं झाड आहे ना, माझं जळायला लागलं होतं, ते सुद्धा हिरवंगार झाले, पानंसुद्धा फुटले. तर त्याच्यानंतर गेवड्याचा येलसुद्धा लावलेला आहे, तो पण चालला आहे आता ग्रिलवर. बघू आल्या शेंगा तर करूया भाजी, मग नाही आल्या तर मग कच्च्याच खायच्या. तर आता इकडं मस्त पाऊस येतो आहे, पूर्ण गॅलरी ओली झालेली आहे आणि कपडे मी वरचे आहे ना थोडेसे सरकून टाकलेत आणि बाकीचे कपडे मी आता इकडं घरामध्ये खुर्चीवर टाकलेत छोटे छोटे, कारण अजून रशी वगैरे मी काय आतमध्ये बांधली नाही. आता रशी बांधायला लागेल. पावसाळा म्हटलं की इकडचे कपडे तिकडं, तिकडचे कपडे इकडं, आणि पावसामध्ये बाहेर कपडे सुकत नाहीत, त्याच्यामुळं आता आतमध्येच मला कपडे सुकवायला काहीतरी बांधायला लागेल रशी वगैरे, तेव्हा आमचे कपडे सुकतील. छान असा पाऊस येतो आहे, पण जाऊ दे, कपड्याचं काही का होईना, पण पाऊस तर महत्त्वाचा आहे, तो तर आला बरं झालं. आणि मस्त हिरवंगार खाली पण झाडं वगैरे. हे बघा इथं पण आळूच्या गड्डा लावलेला आहे मी, तो पण पूर्ण फुटला आहे. इकडच्या गॅलरीमध्ये सुद्धा आमच्या मस्त पाऊस पडतो आहे. किचनच्या गॅलरीमध्ये इकडची साईडची किचन आहे, तर तिकडं पण झाडांना तर मेन महत्त्वाचा म्हणजे पाऊस, कारण झाडांचं कसं असतं, पाऊस आला की मस्त त्याचे फुलं वगैरे फुलतात, त्याच्यानंतर झाडं हिरवेगार होतात, पानं फुलं हे सगळेच फुलायला लागतात. तर आणि गावाला नदी नाल्या ते सुद्धा चांगल्या वाहून जायला लागतात, तर छान वाटतं. तर कालची तुळस बघितली ना, छान अशी तुळस आणलेली आहे आणि सांगताना मी गावरान तुळस सांगितली, पण त्याच्यामुळं मग त्यांनी पण गावरानच तुळस दिली. आता बघू एखाद्या कुंडीत लावून घेईन छानशी. रोज मला तुळशीला पाणी घालायला, पूजा करायला आवडतं, त्याच्यामुळं मी तुळस मला हमेशा लागते, पण मी पाठीमागं गावी गेल्यामुळं उंदराने खाल्ली. तर आता बाहेर पाऊस येतो आहे आणि मस्त माझे आता इथं आळूवड्या तळायचं काम चालू आहे, कारण म्हणले चला गरमागरम पावसामध्ये कोण भजे करतं तर कोण काय करतं, तर म्हणलं आज आपण मस्त आळूच्या वड्या करूया. दुपारचं जेवण आमचं बाकी होतं, सकाळी चपात्या वगैरे केल्या होत्या, पण म्हणलं आळूच्या पानाच्या वड्या मस्त तळून घेऊया. पाऊस आला आहे आणि असं त्या खायला तर खूपच छान लागतं, कारण भजे वगैरे म्हणलं करण्यापेक्षा मस्त आळूच्या वड्याच करूया. आणि जेवणं पण करायचे होते दुपारचे. तर असंच स्वयंपाक माझा चालू होता, घरातले पण थोडेसे कामं बाकी होते. तर आता आणलेलं सामान थोडंसं इकडं तिकडं ठेवून द्यायचं होतं. कधी किती नाही म्हणलं तर गावावरून आल्याच्या नंतर थोडं का होईना सामान असतंच आपल्याबरोबर. अशा पद्धतीने इथं छानपैकी आळूच्या पानाच्या वड्या तळून घेते. इकडं कुकर लावलेला आहे वरण भाताचा. असा आमचा दुपारचा स्वयंपाक चालू आहे. चपाती मी सकाळीच करून घेतल्या आता, पण हे म्हणलं नंतर करूया गरमागरम आणि कपडे वगैरे धुवून घेऊया आधी. तर आता पावसाळा चालू झाला आहे, त्याच्यामुळं मग थोडंफार तेलकट म्हणजे कधीतरी खाण्यात आलं तर काय नाही, कारण गरमीचं तर तेलकट भाजीवर तेलसुद्धा खाऊ वाटत नव्हतं, एवढी गरमी लागत होती. तर इकडं मुंबईला जास्तच गरमी आहे. तर आता पाऊस आल्यानंतर मनालासुद्धा खूप शांतता झाली आणि असाच पाऊस गावाला येऊ द्या. चला मग, कसा वाटला आपला व्हिडिओ पूर्ण, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.